दिनांक 9 आणि 10 जानेवारी 2026 रोजी ज्ञानवर्धनी संस्था व सोनूभाऊ बसवंत कॉलेजचे अध्यक्ष बाळा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोनूभाऊ बसवंत कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार दौलत दरोडा, तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुंबई युनिव्हर्सिटीचे चंद्रशेखर चक्रदेव तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कुडव, उपाध्यक्ष चंद्रशेखर अधिकारी, सचिव दिलीप भोपतराव, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने हजर होते. या प्रसंगी तालुक्यातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य सिंग सर यांना आदर्श प्राध्यापक म्हणून विशेष पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर कॉलेजचे OS दिवान सर यांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग नोंदवला होता. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. मी या दीड वर्षापासून शाळात काम करतोय, परंतु खरंच तरुणचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी बसलेले आहेत. गुरव साहेबांनी आता मोबाईलचा यूज सांगितला. आपण सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहोत की आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत. ही वस्तुस्थिती नाकारून अजिबात जाणार नाही. आज किती विद्यार्थी या ठिकाणी महाविद्यालयात येतात, किती विद्यार्थी या महाविद्यालयात येतात आणि आपण येताना काय उद्देश घेऊन येतो. हे दुर्दैव म्हणावं लागेल की आता अध्यक्ष साहेब म्हणत होते, मी त्यांना विचारलं विद्यार्थ्यांची संख्या किती आहे किंवा काय चालू आहे, रिझल्ट काय आहे किंवा येणारा आउटपुट काय आहे. हे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ वर्षानुवर्ष येत आहे, भविष्यातही ते येत राहतील, याबाबत कोणती शंका नाही. परंतु विद्यार्थ्यांनो, आजचा काळ हा अतिशय संघर्षाचा आहे. सर, आज जर एक जागा एमपीसीची असेल तर एका जागेसाठी 600 ते 700 मुलं त्या ठिकाणी बसणार. विचार करण्याची वेळ. तुम्हाला जर असं वाटत असेल कोणाला की आपण डिग्री घेऊ आणि डिग्री घेऊन काहीतरी घेऊ, अजिबात ते दिवस राहिलेले नाही. आज इतकी प्रचंड कॉम्पिटिशन आहे, इतकी प्रचंड स्पर्धा आहे. मी सर मागच्या आठवड्यात एमपीएससीची प्रवर्तक काहीतरी क्लास 3 ची परीक्षा होती ठाण्यामध्ये. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरेट आज क्लास 3 साठी त्या ठिकाणी अर्ज करताय. BAMS, BHMS, BME हे मुलं त्या ठिकाणी अर्ज करतात. संस्थेचे सोनूभाऊ बसवंत कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आजच्या या प्रसंगी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिंग सर यांचे मनपूर्वक आभार. अगदी 5 मिनिटांनी आपल्याशी संवाद साधणार आहे, कारण आजचा कार्यक्रम जो बघितला आहे त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्यांचं पारितोषिक वितरण आहे आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांना ओढ लागलेली की कधी एकदा आमचं नाव पुकारलं जातं आणि आम्ही स्टेजवर येतो आणि आम्हाला बक्षीस मिळतं आहे, त्याची ते वाट बघत आहेत. आणि दुसरे जे विद्यार्थी समूह आहे त्यांना आपण आपल्यातील कलागुण आहेत हे सादर करायचे. आणि या दोघांमध्ये मग आमची ओढाताण लागलेली आहे आणि त्याच्यामुळे अतिशय कमी वेळात पण नेमकं मला बोलायचं आहे. सर्वप्रथम ज्या वास्तूमध्ये आपण आहोत त्या वास्तूचा इतिहास हे आपल्या सगळ्यांकडनं जाणून घेतला आणि इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे की 1984 साली ज्या वेळेला या वास्तूची निर्मिती झाली, ज्या वेळेला या संस्थेची निर्मिती झाली आणि अशा प्रकारे अशा या दुर्गम परिसरामध्ये उच्च शिक्षणाची द्वारं आपल्याला खुली करून दिली, तर त्या सगळ्यांचं ऋण सदैव आपण आपल्या स्मृतीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण आज जिथे आपण बसलोय हे पूर्वी कदाचित असं अजिबात नव्हतं आणि आणखी 20 वर्षानंतर तुम्ही याल त्यावेळेला आणखी चित्र पलटलेलं असेल आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर इथे ही सगळी मंडळी बसली आहेत ना, या सगळ्या मंडळींसाठी एका जोरदार टाळ्या वाजतात. त्याचं कारण आहे, काल परवापर्यंत तुम्ही जसं वर्गामध्ये बसलेले असता तसंच काल परवापर्यंत ही सगळी मंडळी इथल्याच वास्तूच्या वर्गामध्ये विविध वर्गांमधलं शिकून आज इथपर्यंत आलेली. उद्या आपल्याला कदाचित असं वाटत असेल की मी सुद्धा अशा प्रकारे व्यासपीठावर यावं, तर आपली नाळ, आपली बांधिलकी, आपली कमिटमेंट ज्या वास्तूमधून आपण अध्यापनाची मुळाक्षरं शिकून पुढे जाणार आहोत ती जर का कायम ठेवली तर मला खात्री आहे काही वर्षानंतर तुमच्यापैकी अनेक जण या इथे अशा प्रकारे व्यासपीठावर असतील आणि तुमचा स्वागत आणि सत्कार होईल आणि त्याचं सगळं श्रेय जाईल पुन्हा एकदा आपल्या ज्ञानवर्धिनी संस्थेच्या
या वास्तूला आणि या इमारतीला. अगदी नेमका माझ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुमच्यापैकी किती जणांना यशस्वी व्हायचे जीवनामध्ये? हात वर करा. किती जणांना यशस्वी व्हायचंय? व्हेरी गुड. सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय. आपल्याला जर काही यशस्वी व्हायचं असेल तर मला माहिती आहे की माझ्याकडे फक्त एकच आयुष्य आहे. माझ्याकडे एकच आयुष्य आहे आणि या एका आयुष्यामध्ये कितीतरी वर्ष माझ्याकडे आहेत. या एका वर्षामध्ये आपण जर का दुर्लक्ष केलं तर आपण काहीच साध्य करू शकणार नाही. किती वर्ष आपलं आयुष्य मला माहीत नाही, पण मला माहिती आहे की 1 वर्ष आहे आणि जर का आपण 1 वर्षाचं वाया घालवलं तर आपण काहीच साध्य करू शकणार नाही. असं म्हणतात, मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतात की जर का तुम्हाला 1 वर्षाचं महत्त्व जाणून घ्यायचं झालं तर अशा विद्यार्थ्याला विचारा की ज्याचं टंगलमंगल केल्यामुळे आयुष्याचं 1 वर्ष वाया गेलेलं आहे, तो तुम्हाला सांगेल 1 वर्षाचं महत्त्व काय. 1 वर्ष